हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात प्रॅक्टिस सेट नंबर 45. या आधीचे आणि नंतरचे सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. तसेच तुमच्या स्टँडर्डचे सायन्सचे आणि अदर सब्जेक्टचे सुद्धा अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत. चला तर मग सुरुवात करूया. या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला एरिया रिगार्डिंग 4 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघा. इफ The side of a square is 12 centimeter, find its area. जर आपल्याला एका स्क्वेअरची, ठीक आहे, एका स्क्वेअरची साइड किती दिली आहे 12 सेंटीमीटर आणि एरिया फाइंड करायला लावलाय. मग फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ स्क्वेअर. सांगा बरं फॉर्म्युला काय एरिया ऑफ स्क्वेअरचा? साइडचा स्क्वेअर. साइड मल्टिप्लाय बाय साइड किंवा तुम्ही साइड स्क्वेअर लिहू शकता. ठीक आहे. मग साइड काय दिलेली आहे 12 सेंटीमीटर. मग आपण काय करणार 12 मल्टिप्लाय बाय 12 किती येणार ती 144. ठीक आहे, सेंटीमीटर स्क्वेअर. बघा एरियाचं जे युनिट आहे, एरियाला जे आपण युनिट देतो तर ते युनिट हे स्क्वेअरच्या फॉर्म मध्येच द्यायचं आहे. कळले? तुम्ही एक तर सेंटीमीटर स्क्वेअर लिहू शकतात किंवा स्क्वेअर सेंटीमीटर असं लिहू शकतात. कळाले तुम्हाला? तर एंड स्टेटमेंट लिहिणार द एरिया ऑफ स्क्वेअर इज 144 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 15 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज 5 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. बघा आता रेक्टँगल दिलेला आहे. लेंथ किती दिली आहे त्याची 15 आणि ही 5 सेंटीमीटर दिलेली आहे. मग एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ रेक्टँगल एल मल्टिप्लाय बाय बी. एल काय आहे 15 मल्टिप्लाय बाय 5. 15 5 जार 75. ठीक आहे. तर सेंटीमीटर स्क्वेअर तुम्हाला सांगितलं एरिया जेव्हा दिलेला असतो त्याला स्क्वेअर द्यायचा आहे. ठीक आहे, युनिटला. मग आपण लिहिणार द एरिया ऑफ रेक्टँगल इज 75 सेंटीमीटर स्क्वेअर. कळलंय? किंवा स्क्वेअर सेंटीमीटर असंही म्हणू शकतात. नेक्स्ट बघा क्वेश्चन. द एरिया ऑफ रेक्टँगल इज 102 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा रेक्टँगल आहे, त्याचा एरिया दिलाय. एरिया किती दिलेला आहे 102 स्क्वेअर सेंटीमीटर. एल दिलेली आहे 17 सेंटीमीटर. ठीक आहे. व्हॉट इज द पेरिमीटर? आता पेरिमीटर काढायचंय. पेरिमीटर काढायला काय लागतं आपल्याला? एल आणि बी दोन्ही लागतात. एल दिलेली आहे, मग आपण एरियावरनं बी काढणार. एरिया सुद्धा दिलाय. एरियाच्या फॉर्म्युलावरनं आपण बी काढणार आणि त्यानंतर पेरिमीटर फाइंड करणार. ठीक आहे. मग एरिया ऑफ रेक्टँगल काय पूर्ण स्पेलिंग लिहा तुम्ही? एल इंटू बी. ठीक आहे. एल काय आहे 17, बी माहित नाही आणि एरिया किती आहे 102. आता काय करणार? हा इथे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड. 102 अपॉन 17 इज इक्वल्स टू बी. ठीक आहे. 17च्या टेबलवर किती नंबरला येतो 6 जार. देअरफॉर बी इज इक्वल्स टू ब्रेथ किती आली 6. क्लिअर आहे? 6 सेंटीमीटर. पण काढायचं काय पेरिमीटर. मग पूर्ण स्पेलिंग लिहा तुम्ही. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय येणार 12 प्लस 2b. ठीक आहे. 2 मल्टिप्लाय बाय एल काय आहे 17. बी किती काढली आपण 6. ठीक आहे. 17 2 जा 34. 2 6 जार 12. ठीक आहे. ऍड करणार 4 प्लस 2 6, 3 प्लस 1 4 सेंटीमीटर. पेरिमीटरला आपण स्क्वेअर घेत नाही, सेंटीमीटरच युनिट येणार. मग एंड स्टेटमेंट लिहिणार द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 46 सेंटीमीटर. कळलंय? नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल. ठीक आहे. जर स्क्वेअरची साईज ट्रिपल केली, मागे क्वेश्चन होता तसंच क्वेश्चन आहे. ट्रिपल जर केली, वाढवली 3 टाइम्स केली, हाऊ मेनी टाइम्स इट्स एरिया बी
ॲज कम्पेअर टू द एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. ह्या स्क्वेअरचा ट्रिपल केला तर किती टाइम्सने एरिया वाढेल हे विचारलंय. आपण पेरिमीटरच्या प्रॅक्टिस सेटमध्ये सेम टाईपचा क्वेश्चन केला ना. इथे काय करायचं आपल्याला, एरिया ट्रिपल करायचा आहे. ठीक आहे. जर साईड आपण याची ए मांडली तर याची साईड काय येईल, 3 येणार. ठीक आहे. मग एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर. ठीक आहे. फर्स्ट स्क्वेअरचा एरिया काय येणार, एरियाचा फॉर्म्युला काय, साईड इंटू साईड किंवा साईड स्क्वेअर घेऊ शकतात. ठीक आहे. मग याची साईड काय आहे, ए मल्टिप्लाय बाय ए इज ए स्क्वेअर. कळालंय तुम्हाला. मग आता एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर, एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर. हा ठीक आहे. साईड मल्टिप्लाय बाय साईड काय येणार, 3a मल्टिप्लाय बाय 3a काय येणार, 9a स्क्वेअर. कळाले तुम्हाला. मग हे दोघांचे एरिया आलेत. मग किती टाइम्स आहे हे विचारले. मग आपण काय करणार, किती टाइम्स आहे ते काढायला, वरती सेकंडचा एरिया, एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर, सेकंड स्क्वेअरचा एरिया डिवाइड बाय एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर, पहिल्या स्क्वेअरचा एरिया किती येतो, 9a स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. a स्क्वेअर गेट कॅन्सल. आन्सर काय आलाय, 9. म्हणजे ह्या स्क्वेअरचा एरिया ह्या स्क्वेअरच्या 9 टाइम्स आहे. कळालंय. मग आपण लिहिणार द एरिया ऑफ न्यू स्क्वेअर इज 9 टाइम्स ग्रेटर दॅन द एरिया ऑफ ओल्ड स्क्वेअर. कळालंय. तर हा होता प्रॅक्टिस सेट नंबर 45. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.